नमस्कार. आपण ऋषिराज रामचंद्र खलाटे, सदोबाची वाडी, सदोबावाडी 16 फटा, सगोबावाडी 16 फटा या ठिकाणी आलेलो आहे. तालुका बारामती. यांनी आपलं नेटसर्फचं जे बायोफिट रेंजचं जैविक प्रोडक्ट आहे हे केळी या पिकासाठी वापरलेलं आहे. तर त्यांच्याकडूनच आपण विचारणार की कसा रिझल्ट आला त्यांना. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमची ओळख करून द्या. मी खलाटे ऋषिराज रामचंद्र, राहणार 16 फटा सगोबावाडी. हां, तर तुम्ही या केळी पिकासाठी नेटसर्फचे जैविक प्रोडक्ट वापरलेत का? हो, जैविक प्रोडक्ट वापरलेत. मी पूर्ण NPK, स्टीम रिच, शेत ह्याची आळवणी, फवारणी ही वेळोवेळी घेतली. बर बर बर. किती वेळा घेतली फवारणी, आळवणी? 4 ते 5 वेळा घेतली. म्हणजे कसं की रासायनिक जो डोस आहे त्याच्यानंतर तो अपडेट करण्यासाठी की रासायनिक डोस झाल्यानंतर 15 दिवसाच्या फरकाने लगेचच जैविकची आळवणी घेणं जरुरी आहे. घेणं जरुरी आहे, घेणं जरुरीच आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे काय होतं की जीवाणू वाढतात आणि दुसरी गोष्ट जी काय आपण थोडीफार रासायनिक खते टाकलेली आहेत ती अपटेक करण्याचं काम जीवाणू हे करणार. म्हणजे त्याचा रिझल्ट मला आलेला आहे. म्हणजे NPK चे जीवाणू आपले जे नेटसर्फचे तुम्ही वापरले ते खत टाकल्यानंतर वापरले? ते खत टाकल्यानंतर वापरले. केमिकल जे काय खत टाकले आम्ही त्याचं अपडेट करण्यासाठी जीवाणू ही गरजेचंच आहे. त्यासाठी NPK वापरलं तुम्ही. आणि दुसरी गोष्ट नेटसर्फच्या जे काय स्टीम रिच शेत NPK चे काय रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये जीवाणूचे कंटेंट खूप जास्त आहेत. बरोबर. म्हणजे इतर जे काय प्रोडक्ट आहेत जीवाणूचे जैविक बायोटेकचे त्याप्रमाणे नेटसर्फच्या जीवाणूमध्ये खूप म्हणजे कमावत आहे जास्त, म्हणजे क्वांटिटी जास्त आहे. बरोबर. पण ह्याचा फरक काय दिसला तुम्हाला झाडांच्या वाढीमध्ये? झाडांच्या वाढीमध्ये लेंथ वाढली, थोडीशी साईज वाढली. म्हणजे केळीची साईज वाढली. बुंदा आपण बघतोय 32 ते 36 इंचाचा झाला. 32 ते 36 इंचाचा बुंदा झाला. बर बर. आणि केळीमध्ये आता घडामध्ये विणी केळी एकसारखी वेली का पुढं मागं वेल्या? नाही, एकसारखी वेली. जेव्हा घड बाहेर पडले, जेव्हा मला घड बाहेर पडताना दिसले त्याच्यानंतर मी जीवाणूचं परत डोसेस चालू केले आणि त्यावर पाऊस पडला आणि ते अपडेट झाल्यामुळे एक 15 दिवसात टोटल वेन झाली. म्हणजे 15 दिवसात एकसारखी वेन झाली 15 दिवसाच्या फरकात. त्याच्यामुळे फायदा काय होतो आपल्याला? फायदा असा होतो की आपण जे काही रासायनिक खतं टाकणार आहेत किंवा जीवाणू खतं टाकणार आहेत ते एकसारखे पडतात. हार्वेस्टिंगला 2 दिवसाच्या कालावधीत हार्वेस्टिंग पूर्ण होऊन जाते. बरोबर. जो काही थोडाफार माल राहिलेला असतो तो 4-5व्या दिवशी आपल्याला लोकलला पाठवता येतो. त्याच्यामुळं असं पुढे मागं होत नाही प्लॉट. आता तुम्हाला वाटतंय का आता हे प्रोडक्ट सोडल्यानंतर केळीची साईज वगैरे वाढलेली आहे? साईज तुम्ही बघू शकता. आता ही साईज बघा. ही साईज मला वाटतं की 8 इंचाच्या ते 9 इंचाच्या वर हे केळ झालेलं आहे. आणि साईज पण आहे बघा तुम्ही. बरं, हार्वेस्टिंगला तसं अजून टाइम आहे तरी पण केळी फुगलेली आहे, चांगली फुगलेली आहे. किती किलोचा गड भरू शकतो हे? हा 35 क्रॉस होईल. 35 ते 40च्या मध्ये हा गड होईल. म्हणजे सर्रास आपण बघितलं 35-40 पर्यंत गड आहे. 35-40 पर्यंत गड आहे आपण बघतोय. म्हणजे किती डोस दिलेत तुम्ही ह्याला आता? NPK चे 3 वेळा डोस झाले. स्टीम रिचची आणि फवारणी केली स्टीम रिचची बायो 99 स्टिकर वापरून. आणि दुसरी गोष्ट शेत 3 वेळा मी दिलेलं आहे. आणि गडावरती काय फवारण्या वगैरे केल्यात का? गडावरती स्टीम रिचची फवारणी 2दा झालेली आहे. त्याचा तुम्हाला असा रिझल्ट दिसतोय? ग्लेझिंग जे आहे, जे ग्लेझिंग स्टीम रिचचं आहे आपण बघतोय ते तुम्ही बघू शकता. ग्लेझिंग थोडंसं चांगलं आहे. ग्लेझिंग चांगलं आहे. स्पॉटिंग कमी येतात. आणि दुसरी गोष्ट ग्लेझिंग असल्यामुळं एक्सपोर्टला चांगला माल येतो. एक्सपोर्ट वाले क्वालिटी वाले थोडं. आता तुम्हाला व्यापारी काय म्हणतात, एक्सपोर्ट क्वालिटीचं झालंय म्हणतात काही बाग? ग्लेझिंगच्या नुसार जर म्हणले तर ते म्हणतात की एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे माल आहे. म्हणजे हे प्रोडक्ट एक्सपोर्ट क्वालिटीला पण मदत करते. हो. व्यापारी चर्चा करतात की बाबा ह्या प्लॉटवर तुम्ही गेलाय का, त्यांच्यात फोन झालेले हे मला दिसून आले. बरोबर. म्हणजे तुमच्या प्लॉटवर शेतकऱ्याला पाठवतात म्हणायला? हो, पाठवलेले. बरं, वापरून समाधान आहे का साहेब? एक नंबर. शेतकऱ्यांना काय सल्ला असेल तुमचा ह्या प्रोडक्ट बद्दल? हे वापरलंच पाहिजे.
आणि जीवाणू हे नेटसपचे जीवाणू, हा नेटसपचे जीवाणू हे तुम्ही वापरलेच पाहिजे. जमिनीमध्ये काय फरक दिसतोय? जमिनीमध्ये तुम्ही विचार करा, पांढरापणा सगळा गेला, भुसभुशीत सगळी जमीन झाली. तुम्ही म्हणजे पहिला पांढरापणा होता, हो हो मीठ फुटत होतं, पण आता सगळं गोष्टी जर बघितलं तर हे सगळे जमीन चांगली चांगली भुसभुशीत आहे. आणि केळीचा जो काय बेवड आहे तो पुढच्या पिकासाठी पण चांगला राहणार आहे. आणि जीवाणू पण माझे जमिनीत जास्त राहणार आहे, त्याच्यामुळे पुढच्या पिकाला मला रासायनिक खतांचा डोस कमी लागणार. बरं, हे वापरून समाधानी आणि इथून पुढे वापरणार का तुम्ही? नाही, इथून पुढे आम्हाला आता मी उलट स्लरीचं जे काय यंत्र असतं त्याच्यानुसार मी आता नेटसपचे जीवाणू सोडायचा प्रयत्न करणार. बरं, ठीक आहे. तुम्ही कंपनीला मुलाखत दिली, धन्यवाद साहेब. धन्यवाद.